बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी शिवरायांबद्दल एक वादग्रस्त विधान केले। शिवराय युद्ध करून करून थकले आणि रामदास स्वामींकडे गेले असे धीरेंद्र शास्त्री म्हणालेत। रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु असल्याचंही धीरेंद्र शास्त्रींनी विधान केलंय। धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानामुळे वाद निर्माण होऊ शकतो। रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। धीरेंद्र शास्त्रींचं शिवरायांबद्दलचं हे वादग्रस्त विधान आहे की शिवराय हे लढाया करून करून थकले आणि अखेर रामदास स्वामींकडे गेले। रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु असल्याचं विधान धीरेंद्र शास्त्रींनी केलंय। छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयाँ लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है, हमें स्वीकार है, लेकिन एक बात हम कहना चाह रहे, आप हमारे कौन हो? बोले हम आपके शिष्य हैं। तो वो हम कौन हैं? बोले आप गुरु हो। तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। आणि धीरेंद्र शास्त्रींच्या या विधानाबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत आहे। इंद्रजीत सावंतजी, हा प्रसंग आम्ही तरी इतिहासात ऐकलाय ना, तुम्ही तरी ऐकलाय का? कारण तुमचा अभ्यास इतिहासाचा मोठा आहे। नाही, ह्या अशा भाकड कथा आहेत या, ज्याला इतिहासात कसलाही पुरावा नाही, आणि ही भाकड कथा ते बागेश्वर कोण आहेत ते सांगा लागले नाही। म्हणजे एकूणच त्यांचा इतिहासाचा अभ्यास खूप कच्चा आहे। कारण ही जी काही कथा ज्या चाफळ संधीवर सांगितली जात होती आणि 2-4 वर्षापूर्वी लंडन मध्ये ही सनद सापडली म्हणून खूप गवगवा सुद्धा केला गेला होता। त्याच वेळेला इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांनी ही कथा आणि ही सनदच खोटी आहे हे एक पोस्ट लिहून आणि वर्तमानपत्रात प्रेस नोट देऊन सांगितलेलं होतं। आता ह्याच्यापेक्षा मोठी साक्ष कुणी सांगायची काही गरज आहे असं मला वाटत नाही, आणि इतिहासात त्याला काही पुरावे सुद्धा नाही। 1 नंबर। 2 नंबर, या उत्तरेकडल्या जे काय बाबा महाराज आहेत हे वारंवार इथं येऊन खोटा आणि चुकीचा इतिहास महाराष्ट्रात येऊन सांगतात। महाराष्ट्रानं भारताचं स्वातंत्र्य अखंड राखलेलं आहे। शिवाजी महाराज थकले आणि हे झाले। शिवाजी महाराजांनी वयाच्या स्वतःच्या 16-17 वर्षापासून स्वराज्याची स्थापना केल्यापासून त्या औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडेपर्यंत महाराष्ट्रानं जगामध्ये नाही असं एक स्वातंत्र्य युद्ध लढलेलं होतं। आणि फक्त महाराजच नाही तर इथला महाराष्ट्रातला प्रत्येक भूमिपुत्र त्या प्रचंड ताकदीशी दिल्ली सम्राट औरंगजेबाशी लढलेला होता। त्यामुळे थकणं वगैरे हा जे काही सांगितलं जातंय आणि ज्या पद्धतीने ते सांगायला लागले, त्यांचा इतिहास अभ्यास वर्ग घेण्याची गरज आहे। तर ते नागपूरमध्ये आहेत, त्यांचा इतिहास अभ्यास वर्ग घेऊन त्यांना परत पाठवावं, कारण ते पुढे सगळीकडे इतिहास असाच खोटा खोटा सांगत राहतील। आणि महाराष्ट्रामध्ये इतकी संतांची परंपरा असताना तुकोबा ज्ञानोबापासून अवतामाल्यांपासून ते सगळी आपल्याला कशाला बाहेरचे उत्तरेकडचे महाराज लागतात आणि त्यांची पारायणं आणि त्यांच्या कथा ठेवा लागलेत हे तुम्हाला समजत नाही। खरं तर महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या लोकांनी, सगळ्यात कुठली विचारधारेचा संबंध नाही, आपल्याकडे तेवढं असताना, आपल्याकडे एवढी शक्तिशाली विचाराची परंपरा असताना, संतांची परंपरा असताना, लढवयांची परंपरा असताना बाहेरनं आणून आपल्या डोक्यावर ही कशाला बसवायची की जी खोटा इतिहास सांगायला लागला। हा एक प्रकारे शिवछत्रपतींचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे। आणि असं सातत्यानं ते उत्तरेमधली माणसं का करायला लागलेत याचा विचार महाराष्ट्रानं केला पाहिजे असं मला या निमित्तानं वाटतं। धन्यवाद इंद्रजीत सावंतजी, तुम्ही आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल।
इंद्रजित सावंतांचं म्हणणं आहे, ज्या चाफळ सनदेच्या आधारे हा दावा केला जातो ती सनदच खोटी असल्याचं स्वतः इतिहास अभ्यासक मेहेंदळे यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे असे दावे वारंवार करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही आणि अशा सगळ्या प्रयत्नांना हाणून पाडलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल.